नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4थी या अंतर्गत कविता व कवितेवर आधारित प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वांनी तुमच्याकडे जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे ते उघडा. सर्वांनी प्रथम कविता काळजीपूर्वक वाचायची. कवितेचा विषय व अर्थ समजून घ्यायचा. कवितेवर विशेष शब्दाकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचे. तर कविता अत्यंत सोपा घटक आहे. आपल्याला लक्षात ठेवायचे मंत्र आहेत, त्याचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय. सर्वांनी लक्ष द्या, वहीत लिहून घ्या. कवितेचं प्रथम तुम्ही चांगलं काळजीपूर्वक वाचन करा, प्रकट वाचन करा, त्याचा अर्थ समजून घ्या. शब्दसंपदा तुम्हाला शिकायचे. त्यानंतर त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवायचे. आलापयोग त्याची तुम्हाला उजळणी करायची, त्याच्यावरती तुम्हाला सराव करायचा आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला सराव चाचणी या ठिकाणी सोडवायची. तर दररोज फक्त तुम्हाला या ठिकाणी एकच कविता अभ्यास करायची आणि काळजीपूर्वक करायची आणि त्यावर आधारित तुम्हाला 10 वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे. ओके, आलापयोग समजतं का सर्वांना? तर आपण कविता कशा अभ्यासायचा याविषयी आपण आज या ठिकाणी या तासिकेला आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या. तर प्रथम कवितेवर किमान आपल्याला 3 तरी प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायचे. आता काळजीपूर्वक प्रश्न वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कविता प्रथम समजून घ्या की कवितेत काय विचारलेलं आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय तुम्ही समजपूर्वक वाचा, त्याला पारखून घ्या आणि उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग तुम्ही पुन्हा वाचायचा. की आपल्याला एखादा कंटेंट समजला नाही तर तो आपण पुन्हा या ठिकाणी वाचायचा आहे. लक्ष द्या, एखादा घटक जर तुम्हाला नाही समजला तर तुम्ही तो पुन्हा पुन्हा या ठिकाणी वाचायचा आणि ते वाचल्यामुळे तुम्हाला काय होतं आहे की तो घटक कशाच्या संदर्भात आहे तो तुम्हाला समजणार आहे. पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर जर बरोबर वाटले तरी घाई करू नका. ते उत्तर तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासा. सर्व पर्याय बारकाईने वाचा. खात्री करूनच योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला वर्तुळ जे आहे ते तुम्हाला रंगवायचं आहे. तर आता दुसरी ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय की कठीण शब्दांचा अभ्यास प्रत्येक कविता तुम्हाला अभ्यासाने या ठिकाणी करायचं आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर त्या कवितेत आलेले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे अर्थ, वचन, लिंग, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण यांचा तुम्हाला स्वतंत्र असा सराव करायचा आहे. प्रत्येक कंटेंट समजून घ्या त्या कवितेत की काय विचारले तुम्हाला त्या ठिकाणी, की तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेला आहे का, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे का, किंवा तुम्हाला त्यातील नाम विचारलेलं आहे का, सर्वनाम विचारलेलं आहे का, क्रियापद विचारलेलं आहे का, याचा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. आता तिसरी ट्रिक्स लक्षात काय ठेवायची की कविता आपण अभ्यासताना कडव्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. तर कवितेतील कडवे वाचून आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचे की या कवितेत काय आशय आहे, काय विचारलेलं आहे आणि ते विचारलेलं आपल्याला समजलेलं आहे का. तर तो घटक समजून घ्या. स्वतःला काय प्रश्न विचारायचे, तर कोण, काय, कधी, कसे, कुठे, का, यामुळे अचूक उत्तर शोधण्याची आपल्याला सवय लागते की त्या कवितेत काय विचारलेलं आहे नेमकं. तर हे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आता कवितेतील विशेष गोष्टी आपल्याला शोधायचे. तर या कवितेत काय आहे विशेष करून विचारलेलं आहे, विशेष करून काय विचारलेलं आहे, तर ते आपल्याला समजलं पाहिजे की जे विचारलेलं आहे त्याला महत्त्वाचे शब्द आहेत तुम्हाला अधोरेखित करायचे, म्हणजेच अंडरलाईन करायचं आहे त्या शब्दाला. तर हा कंटेंट तुम्हाला 4था ट्रिक्स लक्षात ठेवायचे की कवितेतील विशेष गोष्टी तुम्हाला शोधायचे. त्यानंतर 5वी ट्रिक्स आहे की पाठांतर करण्याची योग्य पद्धत तुम्हाला कोणती आहे. तर कविता एकदम पाठ करायची नाही, टप्प्याटप्प्यानं लक्षात ठेवायची आणि शेवटच्या दिवशी तुम्ही ती कविता पूर्ण लक्षात ठेवायची, पाठ करायची आणि पाठ केल्यानंतर मग त्याच्यातला आपल्याला आशय समजतो
आणि असे समजल्यानंतर मग आपल्याला त्याची उत्तरं अचूक देता येतात. तर यावर आधारित मी तुम्हाला एक कविता आहे, तर ती कविता वाचून दाखवतोय. अतिशय सोपे प्रश्न आहेत, तर त्या सोप्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर देता येते का पहा. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. ही कविता आपण अभ्यासलेली आहे, वाचलेली आहे का बालमित्रांनो? तर ओके, आता आपण त्यावर आधारित आता मी तुम्हाला सांगितले कविता प्रथम काळजीपूर्वक वाचायची, विषय अर्थ समजून घ्यायचा, विशेष शब्दाकडे बारकाने लक्ष द्यायचं. त्यावर 2-3 प्रश्न तुम्हाला निश्चित विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजेत. आता बघा, इतुके सुंदर जग तुझे जर, या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे? मुलाचे, माणसाचे, देवाचे का सूर्याचे? व्हेरी गुड, खूप सुंदर. म्हणजे तुम्हाला त्या कवितेत विचारलेला आशय या ठिकाणी निश्चित समजलेला आहे. आता दुसरा प्रश्न पहा बाळांनो. कवितेत सुंदर हे विशेषण कोणत्या नामासाठी आलेले नाही? नाही म्हणते. प्रश्न नीट समजून घ्यायचा. मी तुम्हाला मग ट्रिक्स सांगताना सांगितलेलं आहे की कविता वाचा, अर्थ समजा, शब्दसंपदा शिका, त्यावर आधारित प्रश्न सोडवा. तर आकाश, गाणे, फुले की चांदणे कोणत्या नामासाठी आलेलं नाही? व्हेरी गुड, गाणे. गाणे या नामासाठी आलेलं नाही. मी तुम्हाला ही जी ट्रिक सांगितलेली आहे, कठीण शब्दांचा अभ्यास प्रत्येक कविता अभ्यासानं तुम्हाला करायचं आहे. त्यात विचारलेले समानार्थी शब्द आले पाहिजेत, विरुद्धार्थी शब्द आले पाहिजेत, नाम आलं पाहिजे, विशेषण आलं पाहिजे, त्यानंतर वचन, लिंग, क्रियापद आणि विशेषण यांचा तुम्हाला अभ्यास झाला पाहिजे. आलं का ह्या कवितेत? त्याला अनुसरून अरहान, काव्या, आरोही आलेला आहे का प्रश्न तसा प्रज्ञा? हां, तर जो आपण अभ्यासतो कंटेंट त्याची आपल्याला माहिती पाहिजे. तर आकाश हा शब्द आलेलाच आहे, त्यानंतर फुले हा शब्द आलेला आहे, चांदणे हा सुद्धा शब्द आलेला आहे. तर त्या ठिकाणी गाणे नाही, तर गाणे या नामासाठी विशेषण आलेलं नाही. आता आकाशाला काय विशेषण आलेलं आहे? सुंदर आकाश. बरोबर आहे का? चिंच आहे, पण कशी आहे ती? आंबट. साखर कशी आहे? गोड. तर त्याला विशेषण काय आलेलं हे आपल्याला नीट समजता आलं पाहिजे. तिसरा प्रश्न बघा, मुले कोणासारखी आहेत? देवासारखी, वेलींसारखी, पाखरासारखी का फुलांसारखी? कशासारखी? कोण सांगेल अचूक उत्तर? हां, व्हेरी गुड, फुलांसारखी. मुली कोणासारखी आहेत? फुलांसारखी. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. तर फुलांसारखी आहेत. आता दुसरी कविता पहा. एक वाफ हलकी फुलकी, तिला लागली एकदा डुलकी, झोपेत लागली चालायला, उंच आभाळात तरंगायला, उंच गेल्यावरती मग तिचा झाला मऊ मऊ ढग, ढगाला लागली गार थंडी, वाफेची उडाली घाबरगुंडी, हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण झाली, वाफेला आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू,
जर आपण तालबद्ध वाचली तर आपल्याला त्यातले शब्द समजतात. म्हणजे आपल्याला कविता पहिल्यांदा काय करायची आहेत, वाचायची, अर्थ समजायचा, शब्दसंपदा त्यातील शिकायची. आता लक्ष द्या, वापेने खाली वाकून पाहिल्यावर काय झाले, नीट नीट मी आता ऑप्शन वाचतोय. तिला मुले पावसात भिजताना दिसली, तिला आईची आठवण झाली, तिला मोमो ढग दिसले, ती तरंगायला लागली. बरोबर आहे का? वाप उंच गेल्यावर ती कोण झाली, मोमो ढग, पाऊस, फुलपाखरू का पतंग? ओके. वापेचे रडू म्हणजे काय? तर पाऊस म्हणून थेंबाच्या रूपानं ती या ठिकाणी या धर्तीवरती आलेली आहे. कुणाला काय अडचण आहे का समजून घ्यायला? तर दररोज फक्त एक कविता अभ्यासाची आणि त्याच्यावरचे त्या कवितेवर आधारित स्वतः प्रश्न तयार करायचे आणि पेपरमध्ये फक्त 3च प्रश्न विचारले जातात. त्या 3 प्रश्नांची आपल्याला अचूक उत्तरं त्या ठिकाणी देता आली पाहिजेत. तर अजून आपण दुसऱ्या प्रकाशनाचं एखादं पाहू. ईश्वरी पुस्तक बघू इकडे. आता लक्षात ठेवायचं सर्वांनी, स्कॉलरशिप परीक्षेचा विशेष सराव जर आपल्याला चांगला करायचा असेल, चांगले गुण प्राप्त करायचे असतील, तर कवितेचा मुख्य विषय कोणता आहे, दिलेल्या ओळीचा अर्थ काय आहे, चुकीचे वाक्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि कवितेच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी क्रम लावता आला पाहिजे. आता पहा, आपल्याला त्या कवितेवर काय प्रश्न विचारलेत त्याचे सर्व पर्याय या ठिकाणी तपासायचे आहेत. गडबडीने आपल्याला पहिला पर्याय जर बरोबर वाटत असेल तर तो निवडायचा नाही, पटकन त्याचा अभ्यास करायचा. सर्व पर्यायाचे वाचन करूनच मग योग्य पर्यायाची आपल्याला निवड करायची. आपल्याला वाटते ते उत्तर असेल, पण परत क्रमबद्धता जर बदलली तर आपलं ते सुद्धा उत्तर चुकीचं निघतं. त्यामुळे त्याला लगेच एक्झॅक्ट बरोबर करायचं नाही. आता बघा, उभा ऋण कर उभे माड हे, शिरी विरांपरी झेलित वृष्टी, जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी, मध्येच ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळे वलयांची नक्षी. हिरवी झाडे श्यामल डोंगर, धुसर निळसर तलम हवाही, लाल गडूळ जलातून वाहे, उसळत खिदळत चंचल काही. ध्वज मिरवित काजळी धुराचा, आगगाडी ये दुरून उत्सुक, खडखड धडधड आज तिची पण भिजून झाली हळवी नाजूक. सर्वांनी अभ्यास करा. मी यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पहा, आपण कविता अभ्यासताना त्यातील समानार्थी शब्द आपल्याला आले पाहिजेत. कर म्हणजे काय, कोण सांगेल? कर, हां, व्हेरी गुड. कर म्हणजे काय? उभारून कर उभे माड हे. माड म्हणजे कशाचं झाड रे? ओके अरहान, व्हेरी गुड. आता बघा, माडांना कोणाची उपमा दिली आहे? क्षितिजाची, डोंगराची, वीराची का धुराची? ओके, वेल डन. आता पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? मी तुम्हाला काय सांगितले ट्रिक, की कठीण शब्दांचा अभ्यास प्रत्येक कविता अभ्यासताना तुम्हाला करायचं आहे, की समानार्थी शब्द कोणता आला आहे, विरुद्धार्थी शब्द कोणता आला आहे. कवितेत आला नाही पाणी, नेत्र, पाऊस का झेंडा? नेत्र. पाणी, पाण्याचा शब्द आलेला आहे जल. पाऊस कोण सांगेल? हां रा, कुणी सांगितलं उत्तर? ओके आर्यन, गुड. वृष्टी. त्यानंतर झेंडा, ध्वज. तर असे शब्द आपल्याला पाठ पाहिजे. समानार्थी शब्दांचा आपल्याकडे खासा संग्रह पाहिजे, विरुद्धार्थी शब्द माहीत पाहिजे, विशेषण माहीत पाहिजे, तर आपल्याला अचूक उत्तर देता येतील. आता पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलविते? निळसर तलम हवा, पर्याय वाचा नीट. धुक्यात हरवलेली दृष्टी, दुरून येणारी आगगाडी का पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब?
व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारचं या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता कविता क्रमांक 2 पहा. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई, जमीन पावन भारतातली ही अमुची आई. अनेक भाषा अनेक भूषा, अनेक सीमा अनेक रेषा, वंद्य तरी हा एक नकाशा. भिन्न देवळे भिन्न देवपण, देव भेदभाव नाही. विविध पाकळ्या एक फुलाच्या, विविध तारका एक नभाच्या. अनेक धारा एक नदीच्या, अनेकतेवर एक तिरंगा झळकत हा राही. अमंगलाचे तोडून बंधन, न्यायनीतीला करून वंदन. इथे उभारून नवीन नंदन, हीच प्रतिज्ञा घुमू आम्ही दिशातून दाही. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. अशी ही कविता आहे. खूप सुंदर कविता आहे. आपल्याला तालासुरात म्हणता आली पाहिजे आणि त्याचा आशय आपल्याला समजला पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं की कविता शिकताना तुम्हाला पहिल्यांदा समानार्थी शब्द त्या कवितेत विचारलेले, विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला आलेच पाहिजे. त्यानंतर नाम काय आहे, सर्वनाम काय, विशेषण काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. सर्वांनी लक्ष द्या समोर. आता जमीन भूमी, आई माता. भूषा म्हणजे काय, कोण सांगेल सांगा बरं मला. अनेक भाषा अनेक भूषा. अनेक भाषेत राहील. देर आर मेनी लँग्वेजेस. हां प्रज्ञा, भूषा म्हणजे काय? हां अजून अलंकार बरोबर आहे. अजून कोण सांगेल? हां वेशभूषा. व्हेरी गुड आरोही. तर त्याचा भूषाचा अर्थ आहे पोशाख, अलंकार किंवा वेशभूषा. समानार्थी शब्द बाळांनो पाठ करा. तुमचं जेवढं शब्दसंपदा जास्त असेल तेवढं तुम्हाला तो विषय चांगला समजणार आहे आणि कवितेचे पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत तुम्हाला, आउट ऑफ आउट. आता दुसरं आहे पहा. वंद्य तरी हा एक नकाशा, भिन्न देवळे भिन्न देव, पण भेदभाव नाही. आता इथं पण हा शब्द आलेला आहे. पण म्हणजे प्रतिज्ञा. शब्द लक्षात ठेवायचा कशासाठी आलेला आहे. विविध पाकळ्या एक फुलाच्या, विविध तारका एक नभाच्या. तारका म्हणजे काय, कोण सांगेल? तारकाचा समानार्थी शब्द. हां एनिबडी. तुम्ही रोज समानार्थी शब्द किमान 10, विरुद्धार्थी शब्द 10, वचन लिंग 10 शब्द पाठच करायचे आणि लिहून काढायचे वहीत. कोण सांगेल? तारकाचा अर्थ आहे चांदण्या. ईश्वरी. नभाचा अर्थ काय? नभ म्हणजे काय? काव्या, प्रज्ञा. नभ. अचूक उत्तर पाहिजे. आपलं उत्तर हे अचूक पाहिजे. अचूक असेल तरच पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे. अंदाजे उत्तर कोणी द्यायचं नाही. नभ म्हणजे आकाश, गगन, अंबर आणि योम हे त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठच पाहिजे. सर्वांनी पाठ करायचे रोज 10 समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विशेषण. अनेकतेवर एक तिरंगा झळकत हा राही. अमंगलाचे तोडून बंधन. अमंगल. मंगल म्हणजे चांगला, सुमंगल म्हणजे त्यापेक्षा चांगला, मंगल म्हणजे चांगला. अमंगल म्हणजे काय? अनिष्ट. लिहून घ्या सगळ्यांनी. वाईट, अशुभ. कठीण अर्थाचे शब्द लिहून घ्या. मी तुम्हाला पहिल्यांदा ट्रिक सांगितले द्या कवितेचा अभ्यास कसा करायचा. कवितेचा अभ्यास, कवितेला पैकीच्या पैकी मार्क मिळतात जर तुम्ही चांगला अभ्यास केला. वाईट, अशुभ आणि अनिष्ट हे त्याचे 3 अर्थ आहेत. नभाचे अर्थ लिहा. आकाश, गगन, अंबर आणि योम. तारका म्हणजे चांदण्या. भूषा म्हणजे पोशाख, अलंकार, वेशभूषा. आता नंदन या शब्दाचा खरा अर्थ काय बाळांनो? तर पुत्र, मुलगा किंवा सूत. सूत लिहिताना पहिला उकार द्यायचा. लिहून घ्या सगळ्यांनी. सला पहिला उकार, सूत. नंदनचा अर्थ आहे. इथे उभारू नवीन नंदन. आता नंदनला लाडका मुलगा सुद्धा म्हणते ती. तर आपल्याला नंदनचा ह्या कवितेशी संदर्भी अर्थ काय आहे? सुंदर बाग. लिहून घ्या. नंदन म्हणजे सुंदर बाग. हां भोसले लिहून घे. संग्राम. स्वराज लिहून घे बाळा. नागटिळक. अरहान, संकल्प, संस्कार, आर्यन, आरोही, राजनंदिनी, काव्या, उत्कर्ष लिहा सर्वांनी.
ईश्वरी लिही बाळा. प्रज्ञा लिही. अनन्या लिही बाळा. सर्व विद्यार्थ्यांनी लिहा. नंदन या कवितेसाठी त्याचा अर्थ आहे सुंदर बाग. हीच प्रतिज्ञा घुमवा मी दिशातून दाही, भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. भाई म्हणजे भाऊ. तर पुढील विशेषण नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही म्हणतंय? भेदभाव, विविध तारका, अमुची आई, अनेक भाषा. भेदभाव. ओके, वेल डन. नेक्स्ट क्वेश्चन. कवितेतील वर्णनाशी न जुळणारा, नीट लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नीट प्रश्न वाचा. कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? ऑप्शन 1 भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. ऑप्शन 2 अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. आम्ही सारे भारतीय एकमेकाचे बांधव आहोत. का भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे? ऑप्शन नंबर वेल डन. खूप छान. म्हणजेच अचूक उत्तर शोधता आलं पाहिजे. आता तिसरा प्रश्न आहे बाळांनो, नीट बघा. तुमच्या पुस्तकांमध्ये सर्वांनी पहा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? पण, ध्वज, प्रदेश का अन्याय? पण. तर पण या शब्दाचा अर्थ आहे प्रतिज्ञा. पूर्वी राजे काय करायचे? पण करायचे. त्या ठिकाणी पण मांडायचे. त्यांची जी राजकन्या राजपुत्री असायची तिचा विवाह करण्याचा पण मांडला जायचा. तर हा शब्द आपण ज्याचं चांगलं वाचन आहे त्याला ते जमणार आहे. त्यामुळे सर्वांनी वाचन आपलं वाढवायचं. आता पुढची कविता पहा. बहिणाबाई चौधरी यांची खूप सुंदर कविता आहे, चांगली सर्वांनी अभ्यासाची. आणि ती मनापासून अभ्यासल्यानंतर तिची उत्तरं आपल्याला अचूक येतात. रे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. खोपाईनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवान दोन हात 10 बोट. अशी बघा मानवाला 2 हात आणि त्याला त्या 2 हाताला दिलेली 10 बोट. याचाही आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे. आता बघा खोपा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तर केसाचा आंबाडा. लक्ष ठेवायचं. आता सुगरण, हा सुगरण जो पक्षी आहे तो आपल्या पिलासाठी चांगल्या प्रकारचं घरटं बांधत असतो. सगळ्या पक्षामध्ये सुबक घरटं हे सुगरणीचं असतं. देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. आता झोका आपण बांधतो, झोका खेळतो. झोका कसा असतो? खाली असतो. आणि घरटं कसं असतं? उलटं टांगलेलं असतं. बघता ना आपण सगळ्यांनी घरटं अभ्यासलेलं आहे. तसं वरील कवितेमध्ये झुलता बंगला असे कोणाला म्हटलेले आहे? वृक्षांना, पाखरांना, घरट्याला का सुगरणीला? नीट अभ्यासा. कोणाची कामगिरी माणसानं पाहावी असे कवितेला म्हटलेलं आहे? पाखरांची. या कवितेतून आपल्याला खालीलपैकी कोणती शिकवण मिळते? ऑप्शन बघा. कवी सुगरणीसारखे घरटे बांधण्याची. ऑप्शन 1. 2. निसर्गावर अवलंबून राहण्याची. 3. आपण आपले कार्य सुगरणीप्रमाणे सुंदर करण्याची. का 4. चांगला खोपा बांधण्याची.
व्हेरी गुड. तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी, ट्रिक्स अभ्यासाच्या पहिल्यांदा, की त्या कवितेत कडवे वाचून स्वतःला प्रश्न विचारायचे. कोण, काय, कधी, कसे, कुठे आणि का. यामुळे काय होते, अचूक प्रश्न उत्तर तुम्हाला शोधण्याची सवय लागते. आता आपण दुसरी कविता पाहतोय. समजतं का सर्वांना? वन वे ट्रॅफिक व्हायला नको. अथर्व, ईश्वरी, सर्वांना समजतं का? कवितेवर आधारलेली स्वराज, नागटिळक, पलीकड, होनमने. कोणाला काय अडचण असल्यास तुम्ही मध्ये सुद्धा उभा राहून विचारू शकता की मला हा कंटेंट, काव्या बागल, प्रज्ञा लक्ष दे, सई तू सुद्धा लक्ष दे. आता बघा, आम्ही मराठीची लेकर, करू तिचा जागर रे, करू तिचा जागर. आनंदाला येता उधाण, दुःखाचा असो क्षण, डोळ्यांतून झरतो हा मायबोलीचा पाझर. सर्वांसाठी छाया देई, प्रत्येकाला माया देई, जगामध्ये पसरला बघा तिचा या ठिकाणी बघा तिचा सागर. आईच्या या दुधापरी, कृपा तिची आम्हावरी, अमृताचा स्पर्श तिचा जिभेवर साखर. गंध तिचा हे उरी, गोड असे खरोखरी, मायेचं गीत गाती चिमन पाखर. मराठीची लेकर, रवर अनुस्वार आहे, नीट वाचायचा. पाखर रवर अनुस्वार आहे, पाखर म्हणायचं नाही, लेकर म्हणायचं नाही. मराठीची लेकर, आम्ही मराठीची लेकर. आता बघा, हां, संकल्प अरहान. संकल्प, लेखकाने कवितेमध्ये कशाचा जागर करायला सांगितलेला आहे? लेकरांचा, मायेचा, मराठीचा का अमृताचा? ओके, वेल डन. हां, आता अनुष्का, या कवितेमध्ये कशाचे वर्णन केलेले आहे? जागराचे, लेकराचे, अमृताचे की मराठी भाषेचे? हां, ओके. आता तिसरा प्रश्न तुम्हाला मी सांगितलं का 3च प्रश्न असतात आणि 3 प्रश्नांची अचूक उत्तर आली पाहिजेत. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? सुगंध, सावली, प्रेम का माता? ओके. आता त्या खालची कविता बघा. आता आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, वस्ती शब्द आला नाही, वसती. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, नीट पहा, प्रत्येक आशय शब्द समजून घ्या. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्ही, ध्यास वेगळा नाही. अशा आशयाची कविता आहे. आता सर्वांनी वाचा. तुम्हाला वेळ देतोय प्रत्येकाला, प्रत्येक कवितेसाठी वेळ दिलेला आहे. सर्वांनी लक्षपूर्वक वाचा. तिचं वाचन महत्त्वाचं आहे तुमच्या दृष्टीनं. आशय समजून घ्यायचा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द काय आलेत का पाहायचे, विशेषण काय आलेलं आहे का पाहायचं आणि मग उत्तरं द्यायची. हां, वाचली? रीडिंग विथ अंडरस्टँडिंग, समजपूर्वक वाचन करता आलं पाहिजे सर्वांना. वाचले का सर्वांनी? हां. आता बाळ, तू सांग मला, कवितेतून कोणता संदेश दिलेला आहे? ऐक्याचा, स्वच्छतेचा, धर्माचा का संतांचा? व्हेरी गुड. तो बरं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? निष्ठा, उजेड, किनारी का इच्छा? उजेड. बस खाली बाळा. आभाळाची आम्ही लेकरे असे कोणाबद्दल म्हटले आहे? थांबा, मला ऑप्शन वाचू द्या. तुम्ही नॉट जम्बल्ड, नीट लक्ष द्या. 1, कष्टकऱ्यांबद्दल, देवाबद्दल, माणुसकीबद्दल का निसर्गाबद्दल? हां, लास्ट स्टुडंट उभे राहा. कशाबद्दल विचारलेलं आहे? तू सांग अनन्या.
आता बघा, कविता क्रमांक 6 पहा सर्वांनी, तुम्ही घरी उरलेल्या अभ्यासा. रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कासा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा न गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्री इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. अशी सुंदर कविता आहे. आता यातील समानार्थी शब्द, कठीण अर्थाचे शब्द वहीमध्ये पटकन लिहून घ्या. गवत, तृण, सानुले लहान, लळा प्रेम किंवा आपुलकी, सगळे शब्द तुम्हाला मी काय सांगितले. या कवितेत तुम्हाला काय अभ्यासाचं आहे, कडव्यावर आधारित प्रश्न तुम्हाला तयार करून त्याचे अर्थ लिहायचे. ह्या पटकन. सानुले म्हणजे लहान, लळा म्हणजे प्रेम आपुलकी, मित्र सोबती, सगळ्यांनी लिहा मित्र सोबती. सगळ्याला समजतं का शिकवलेलं? लिहा. गवत, तृण. तर कविता अभ्यासाने आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, वचन, लिंग, नाम याचा आपल्याला समग्र अभ्यास झाला पाहिजे. कवितेचा मुख्य विषय कोणता आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. दिलेल्या ओळीचा अर्थ काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं चुकीचं वाक्य तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे. काय काय वाक्य चुकीची शोधलेली असते ती तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. आता लक्ष द्या. नभ आकाश, अंबर, योम मगाशी झालेले शब्द आलेत. मित्र सोबती, सखा, तुझला तुला, हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. पराग फुलातील पिवळसर सूक्ष्म भाग त्याला म्हणायचं पराग. परागचा अर्थ फुलातील पिवळसर सूक्ष्म भाग. सूक्ष्म म्हणजे लहान. फुलातील पिवळसर सूक्ष्म भाग त्याला म्हणायचं पराग. तळी म्हणजे तळे, तलाव. पुन्हा न गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे. लिहा. वाक्यप्रचार आलाय बघा. तुम्हाला मी सगळं सांगितलेलं तेच अभ्यासाचं आहे तुम्हाला. भान हरपणे, शुद्ध हरपणे. सर्वांनी लिहा. भान हरपणे, शुद्ध हरपणे. खूप छान अभ्यास करत आहात. तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. सर्वांना चांगले मार्क पडले पाहिजेत, त्या दृष्टीने आपली वाटचाल पाहिजे. अभ्यास भरपूर करा. वारा घेऊन रूप सानुले, सानुले म्हणजे लहान. खेळ खेळतो झोपाळा, रात्रीही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. घर म्हणजे सदन. या घराचा अर्थ सदन. कविता अभ्यासाना सगळ्यात महत्त्वाचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, नाम हे अभ्यासले पाहिजे. विशेषण. या कवितेत कोणाचे वर्णन आले आहे? मित्रासंगे खेळण्याचे, गवत फुलाचे, गवताचे का वारा आणि झोपाळा यांचे? काव्या. हा, गवत फुलाचे. वेल डन. मागचे प्रश्न पहा 2.
कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? लाल पाकळी, निळे पराग, युली पाती का काळी रात्र? बरोबर आहे का? बघा योग्य कोणतं आहे? विशेषण आणि नाम. कोण सांगेल? ईश्वरी, विशेषण काय आणि नाम काय आहे? बरोबर जोडी. हा, बरोबर आहे का? युवली म्हणजे लहान, विशेषण आहे का नाही? लहान किंवा मोठा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? गवत फुला तुला पाहून मी हरपून गेलो, तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, का शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे, का मी तुला अंगाईचे गीत गावे? ओके, ऑप्शन नंबर 4. तर शेवटची कविता पाहूयात आपण आता. लक्ष द्या सगळ्यांनी. हा, वाचा सगळ्यांनी कविता एकदा. काळजीपूर्वक वाचा. वाचली का? हा, बघा. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळगंध. बकुळगंध म्हणजे लिहा, बकुळ फुलांचा सुगंध. सर्वांनी कठीणार्थाचे शब्द पटकन लिहायचे. बकुळगंध, बकुळ फुलांचा सुगंध. सागर, समुद्र, सिंधू. वसंत ऋतू आलेला आहे. बकुळ फुलांचा सुगंध. वाचली कविता सगळ्यांनी? समजपूर्वक वाचली का? हां, आता लक्ष देऊन त्याची अचूक उत्तरं द्यायची. बाळांनो, नीट तुम्ही त्याच्यावर प्रश्न तुम्ही स्वतः तयार केले चालते. आठवण कुठे लपलेली नसते? चैत्रपालवीत, हृदयाच्या कप्प्यात, सागराच्या नळईत का वसंतातल्या मोहरात? हां, हे एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे की चुकीचे वाक्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बरोबर आहे काव्या? दीप्ती, बरोबर आहे का? हां, 4ला निवडा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तन्मय, उथळ, विसर्ग, सरिता. तन्मय, मग्न, एकाग्र, ध्यानमग्न. लिहा तन्मयचा अर्थ. मग्न, एकाग्र किंवा ध्यानमग्न. मग्न, ध्यान मग्न किंवा एकाग्र. आठवणींचा बळकू गंध असे का म्हटलेले असावे? खूप आठवणी असतात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. आठवण म्हणजे स्मरण, त्या वारंवार विसरतात का त्यांच्यामुळे श्वास मंदावतो? बरोबर आहे का?
त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कविता कशा अभ्यासाच्या, कवितेचा कसा अभ्यास करायचा, त्याच्या ट्रिक्स कशा वापरायच्या, ट्रिक्स वापरून अचूक उत्तरं कशी द्यायची. एनिबडी कुणाला काय या ठिकाणी प्रश्न आहेत का विचारायचे? सर्वांना समजलेलं का घटक? कुणाला काय अडचण आहे का? हां, तर कविता सर्वांनी पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायची. वाचलेल्या कवितेमध्ये काय विचारले, नेमका आशय काय आहे ईश्वरी, हे अभ्यासायचं. त्या कवितेत आलेले समानार्थी, विरुद्धार्थी ते शब्द अभ्यासाचे. त्यानंतर वचन, लिंग याचाही अभ्यास करायचा. त्यानंतर चुकीचं काय विचारलेलं आहे का ते बी लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेली, त्या ट्रिक्सप्रमाणे साही तुम्ही त्या ट्रिक्स त्या ठिकाणी वापरायचे. आता कोणकोणते आहेत? कविता प्रथम समजून घ्या. त्यानंतर कठीण शब्दांचा अभ्यास करा. त्यानंतर कडव्यावर आधारित प्रश्न तुम्हाला अभ्यासाचे आहेत. त्यानंतर कवितेतील विशेष गोष्टी तुम्हाला शोधायचे आहेत. आणि कविता एका दिवशी पाठ करायची नाही, त्याचे कडवे लक्षात ठेवायचे आणि शेवटच्या दिवशी कविता पाठ करायची. आणि स्कॉलरशिप परीक्षेचा विशेष सराव कसा करायचा, तर कवितेचा मुख्य विषय कोणता आहे, दिलेल्या ओळीचा अर्थ काय आहे, चुकीचं वाक्य काय आहे, आणि त्या घटनांचा तुम्हाला त्या ठिकाणी क्रम लावायचा. त्या घटनांचा जर क्रम लावला व्यवस्थित तर तुम्हाला कविता निश्चित समजते. पैकीच्या पैकी तुम्हाला गुण त्या ठिकाणी प्राप्त होतात. तुमची शब्दसंपत्ती भरपूर असायला हवी. ज्याची शब्दसंपत्ती भरपूर आहे त्याला काही अडचण येत नाही. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन रोज किमान 10 तरी तुमचे पाठ करून लिहून झाले पाहिजे. ऑल ऑफ यू. येते का लक्षात सर्वांच्या? हां. आणि ते पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. रोज रोज तुमचं भेंड्या कसं खेळतात तसं हा खेळ खेळायचा. तिघीचा, चौघाचा, मुलांचा, मुलींचा गट करायचा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, विशेषण हा घटक तुम्ही सर्वांनी अभ्यासाचा. तर कुणाला काय अडचण आहे का? एनिबडी? सर्वांना समजलं का? ओके. भेटूयात पुन्हा एकदा नव्या जोमानं दुसऱ्या तासाच्या वेळेला. ओके. नाईस टू मीट यू. आय लव्ह यू. बाय. ओके. सर्वांना समजलं?